सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक आदरणीय ठाकरे सर, पर्यवेक्षक आदरणीय भारती सर, आदरणीय पवार सर आणि आदरणीय काळे सर, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि कर्मचारी वर्ग बंधू भगिनी, आज 19 फेब्रुवारी, आज पूर्ण भारतभर शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे। आपणही आज या कार्यक्रमासाठी येथे जमलेलो आहोत। 19 फेब्रुवारी हा जो दिवस आहे, या दिवशी साजरा केला जाणारा शिवजयंती सोहळा केवळ एक उत्सव नसून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि पराक्रमाची आठवण करून देणारा सोहळा आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री थोरात सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद सर। यानंतर मी मंचावरील सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे आणि कार्यक्रमाची सुरुवात करावी। धन्यवाद। सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे। आदर्श युगपुरुष, लोककल्याणकारी राजा, मुत्सद्दी राजा, दूरदृष्टी असलेला राजा, कल्पकता, त्याचबरोबर सर्व धर्म सहिष्णुता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सर्व धर्मातील ज्या भगिनी होत्या, ज्या स्त्रिया होत्या, त्यांच्याबद्दल परस्त्री माते समान हे वाक्य सर्वांना लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि त्याप्रमाणे सर्वांनी वागलं पाहिजे। एक उत्कृष्ट संघटक असं शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला म्हणता येईल। मी आपल्या विद्यालयातील श्रीयुत पाटील BN सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला शिवरायांबद्दल माहिती द्यावी। धन्यवाद सर। आज 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सवासाठी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री थोरात सर, तसेच उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री ठाकरे सर, तसेच उपस्थित पर्यवेक्षक वंदनीय श्री भारती सर, काळे सर व पवार सर, तसेच समोर उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, आज 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि तोच उत्साह या सकाळच्या उल्लसित वातावरणात घेऊन आपण सर्वजण येथे उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो। 16 फेब्रुवारी 1630 रोजी रायगडानजीक असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। माता जिजाऊंच्या पोटी हे शिवरत्न जन्माला आले। त्यावेळची जर परिस्थिती बघितली तर स्वराज्य हे मुघलांच्या अत्याचारानं अतिशय पिळवटून निघालेलं होतं। रयत जी होती
की जुलूम अत्याचार सहन करून करून रयतेचं कंबरडं मोडलेलं होतं. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही आणि निजामशाही हे चारही स्वराज्याचे चारही बाजूनी लचके तोडत होते. आणि अशाच छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि स्वराज्याची तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची पहिली मुहूर्त मिळवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण लहानपणापासून अभ्यासलेला आहे. महाराजांचा जर इतिहास बघितला तर त्यातून बरंचसं काही शिकण्यासारखं असतं. महाराजांचे प्रसंग बघितले, दरबारातले प्रसंग असू द्या किंवा त्यांच्या मोहिमेवरचे प्रसंग असू द्या, प्रत्येक प्रसंग हा आपल्याला एक वाचण्याजोगा असतो आणि त्याच्यातून बरंचसं काही शिकण्यासारखं असतं. तसंच मी आज एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगतो. सुरतची स्वारी. सुरतला जेव्हा महाराज गेले होते, सुरत शहरावर छापा टाकला, तो प्रसंग आपण लहानपणापासून अभ्यासलेला आहे. खडानं खडा या प्रसंगाची आपल्याला माहिती आहे. पण त्यामध्ये महाराजांचा कोणता गुण आपल्याला घेण्यासारखा आहे याची सर्वप्रथम मी आपल्याला माहिती देतो. महाराज कुठल्याही स्वारीवर जाताना सर्वप्रथम अगोदर त्या गोष्टीचा बारीक अभ्यास करायचे. जायचं कुठून, मुक्काम कुठं करायचे किंवा त्या परिसराची माहिती काय आहे, बारकावे काय आहे, हे अगोदर महाराजांचं गुप्त हे खातं पूर्ण खडाला खडा माहिती काढायचं. महाराजांना ज्यावेळेस सुरतेवर छापा टाकायचा होता त्यावेळेस महाराजांनी सर्वप्रथम अगोदर आपल्या गुप्तहेर खात्याला सूचना केल्या आणि सुरत शहराची इतकी बारीक सारीक माहिती या गुप्तहेर खात्याने काढली तर घरातल्या त्या व्यापाऱ्यांना सुद्धा माहिती नसेल की आपण आपला पैसा कुठं ठेवलेला आहे, कसा ठेवलेला आहे. धन संपत्ती सुरत शहरामध्ये भरपूर होती आणि महाराजांना स्वराज्यातून ही जी लुटलेली धन होतं मुघलांनी तेच परत आणायचं होतं. त्यामुळे याला लूट हे नाव देणं चुकीचं आहे. महाराजांनी जो टाकला होता तो स्वराज्याच्या उभारणीसाठी तो एक छापा होता आणि गुप्तहेर खात्याचा यामध्ये खूप महत्त्वाचा रोल होता. गुप्तहेर खात्याने इतकी सुंदर माहिती महाराजांना दिली, त्यामुळे महाराजांचं सैन्य हे प्रत्येक व्यापाराच्या हवेलीमध्ये जाऊन बरोबर जिथे जिथे धन लपवलेलं आहे तिथून धन काढत होतं. ती गुप्तहेर खात्याची जी यंत्रणा होती महाराजांच्या काळात ती एवढी प्रचलित झाली, तिचा किंवा त्या यंत्रणेवर इतका बारकाईने अभ्यास केला गेला आणि ती यंत्रणा आज आपल्या पूर्ण भारत देशामध्ये आपल्याला जागी असलेली बघायला मिळते. महाराजांनी जी गुप्तहेर खात्याची यंत्रणा सुरू केली, आज आपण जर बघितलं तर आपल्या संरक्षण खात्यामध्ये या गुप्तहेर खात्याच्या मदतीने बरेचसे प्रश्न सोडवले जातात. एवढंच नाही, शासकीय कर्मचारी, कार्यालय, शाळा, महाविद्यालय, कॉलेज एवढंच नाही तर घरामध्ये सुद्धा हे गुप्तहेर खातं आपल्याला सक्रिय असलेलं बघायला मिळतं. या गुप्तहेर खात्याच्या नजरेतून कुठलीच गोष्ट सुटत नाही. असं या गुप्तहेर खात्याने सुरत शहराचा पूर्ण अभ्यास केला आणि महाराजांनी सुरतेवर छापा टाकला. महाराज सुरत शहर हे 1, 2, 3 दिवस नव्हे तब्बल 5-6 दिवस सुरत शहरावरचा छापा चालू होता. 2 वेळेस महाराजांनी सुरत शहरावर छापा टाकला. पहिल्या छापामध्ये सुरत शहरामध्ये संपूर्ण सुरत शहर लुटत असताना छोटासा प्रसंग सांगतो. त्याचं सुरत शहर कसं लुटलं, काय लुटलं, तो खजिना महाराजांनी आणला कसा हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण लूट चालू असताना त्या शहरामध्ये खेमटीवाडी नावाचा एक मारवाडी होता आणि त्याच्या हवेलीमध्ये त्याची विधवा स्त्री राहत होती. सगळीकडे लूट चालू असताना त्या हवेलीवर महाराजांनी आपल्या मावळ्यांचा कडेकोट बंदोबस्त बसवलेला होता. ती बिचारी विधवा बाई मध्ये घाबरून बसलेली होती. तिच्या 2 मुलांना घेऊन देवाच्या समोर देवाची प्रार्थना करत होती की मला या संकटापासून वाचव. बाहेर सुरतमध्ये जाळपोळ चालू होता, जिकडे तिकडे लुटालूट चालू होती. महाराजांच्या नावाखाली बुरट्या चोरांनी लूट सुरू केली होती. तिथला जो सेनापती होता, ज्याला त्या शहराच्या संरक्षणाची जबाबदारी दिलेली होती, मिर्झा इनायतुल्ला खान, हा महाराजांच्या नावाच्या धाकानेच मस्जिदीमध्ये लपून बसला आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी घेऊ लागला आणि व्यापाऱ्यांची सुरक्षितता घेऊन त्यांना मस्जिदीमध्ये लपवू लागला.
म्हणजे ज्यांनी संरक्षणाची जबाबदारी घेतली होती त्यांनी सुद्धा या गोष्टीचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांकडून खंडणी घेऊन त्यांना संरक्षण देऊ लागला. कारण त्याला माहिती होतं महाराज मंदिर, मस्जिद, गोरगरीब, साधू संत, स्त्रिया यांच्यावर अत्याचार करत नाही. हा सगळा प्रसंग चालू असताना बिचारी ती विधवा बाई याच प्रश्नांमध्ये होती की 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, माझ्या हवेलीवर अजूनही थाप पडली नाही, अजूनही कोणी लूट करण्यासाठी आलं नाही. बाहेर जिकडे तिकडे जाळपोळ चालू, लुटालूट चालू, मग माझीच हवेली का सोडली? मी काय केलेलं आहे? अजून माझ्या हवेलीवर कोणीही आलेलं नाही. तिने न राहून 1 दिवस, तिसऱ्या दिवशी दरवाजा उघडला. बाहेर बघती तर काय मावळ्याचा कडेकोट बंदोबस्त त्या हवेली. तिने घाईघाई घराला लावून घेतला. विधवा स्त्री होती, घरात पुरुषाचा आधार नव्हता. परत तिच्या मनात असंख्य प्रश्नांचं वादळ घुमवू लागलं की असं काय आहे की माझ्या हवेलीला कडेकोट बंदोबस्त आहे म्हणजे आपली 100% लूट होणार आहे तिला माहिती होतं. पण न राहून तिने परत एकदा दरवाजा उघडला आणि मावळ्याला विचारलं की दादा सगळीकडे लूटमार चालू आहे आणि माझ्याच हवेलीला हा कडेकोट बंदोबस्त का? त्यावेळेस त्या मावळ्याने उत्तर दिलं की ताईसाहेब, तुमच्या हवेलीच्या संरक्षणाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यावर सोपवली आहे. तिला प्रश्न पडलेल्या सुरतची बेसुरत करून टाकली महाराजांनी. जिकडे तिकडे जाळपोळ चालू आहे, लुटमार चालू आहे, आणि मग मला हे संरक्षण का? तिच्या मनात पडलेला प्रश्न साहजिकच बरोबर होता. तिने सांगितले की मला तुमच्या महाराजांना भेटायचं. ते म्हटले ठीक आहे. तिने घरातल्या लोकांचा कर्ज घेऊन जेवढी धनसंपत्ती गोळा केलेली होती, तिच्या नवऱ्याने जी धनसंपत्ती कमावलेली होती त्याचे गटोरे तिने अगोदरच बांधून ठेवलेले होते की ज्या वेळेस मावळे घरात घुसतील, हे मराठी घरात घुसतील, त्यावेळेस सरळ त्यांचे पाय धरायचे आणि सांगायचे की माझ्याकडे आहे ते सगळं घेऊन जा, पण माझ्या मुलांना आणि घरातील नोकरांना हात नका लावू, धक्का नका लावू. हे तिच्या मनात तिने अगोदर तयार करून ठेवलेलं होतं. पण तिने सांगितलं ठीक आहे, मला महाराजांना भेटायचं आहे. मावळे गेला, महाराजांकडे घेऊन गेली, पण ती एकटी गेली नाही, बरोबर मुलांना घेऊन गेली आणि तिने जी धनसंपत्ती गोळा करून ठेवलेली होती तीही आपल्याबरोबर घेऊन गेली. घेऊन गेल्यानंतर महाराष्ट्राच्या स्वागतासाठी शामियानामधून बाहेर आला आणि ती न राहून लगेच गायके महाराजांना विचारलं की राजाजी, सुरतेमध्ये जिकडे तिकडे लूट चालू आहे, आमच्या या सुंदर शहराला, सुंदर सुरत शहराला तुम्ही बेसुरत करून टाकलं, माझीच हवेली एवढी कशी काय सुटली? त्यावेळेस शिवाजी महाराजांनी तिला उत्तर दिलं की ताईसाहेब, मी स्वराज्य उभारण्याचं कार्य जेव्हापासून हाती घेतलं तेव्हापासून या स्वराज्यासाठी एखाद्याने मला काडीचंही सहकार्य केलेलं असेल तरी मी त्याचे उपकार कधीही विसरलो नाही. आणि असेच तुमचं कुंकू, तुमचा नवरा खेमजीबाई हे व्यापाराच्या निमित्तानं कायम स्वराज्यामध्ये यायचे. आल्यानंतर रायगडावर थाळा घ्यायची म्हणजे भोजन करायचे, जेवण करायचे. रायगडावर आल्यावर ते रिकाम्या हाताने कधीच आले नाही. कधीही त्यांनी स्वराज्य उभारण्यासाठी ते कायम म्हणायचे की राजाजी, आप जो काम कर रहे हो वो बहुत नेक दिल काम है. आणि स्वराज्य उभारण्यासाठी ते सांगायचे की माझ्याकडून जी मदत होईल मी ती करतो. फूल नाही तर फुलाची पाकळी सांगून भरघोस अशी मदत ते स्वराज्य उभारण्यासाठी करायचे. हे तुमच्या खेमजीबाईंनी केलेले आमच्या स्वराज्यावरचे उपकार आहे आणि ते उपकार हा मराठा राजा कसा विसरेल. या भोरट्या चोरांपासून तुमच्या हवेलीला कुठलाही धोका होऊ नये, तुमच्या केसालाही धक्का लागू नये, यासाठी ही संरक्षणाची जबाबदारी मी माझ्यावर घेतली आणि म्हणून हा कडेकोट बंदोबस्त केलेला होता. तुमचं धन दौलत काहीच नको, स्वराज्य उभारण्यासाठी खेमजीबाईंनी आम्हाला बरीचशी मदत केलेली आहे. एवढं बोलून महाराजांनी त्या स्त्रीला चोळी बांगडी देऊन तिथून सन्मानाने परत पाठवलं. तिच्या धनसंपत्तीला हात सुद्धा लागला. माझ्या सहकारी बंधू आणि भगिनींनो, सुरत शहर लुटलं हे आपण पहिल्यापासून ऐकलेलं आहे. छापा टाकला, लुटलं, महाराज धनसंपत्ती घेऊन कोणत्या मार्गाने गेले, मुघलांना कसा चकवा दिला. पण हा प्रसंग आपल्याला याच्यातून काय शिकायला मिळतं की शिवाजी महाराज हे असे होते की स्वराज्य उभारण्यासाठी कोणी उपकार केलेले असतील तर महाराजांनी ते कधीच विसरले नाही.
हे आपल्याला या प्रसंगातून बघायला मिळतं आणि महाराजांचा हा गुण आपल्याला यातून शिकायला मिळतो. असे बरेचसे उदाहरण आहे. अशी सुरत महाराजांनी दोनदा जोडली. आता महाराजांनी जर ही सुरत दोनदा सुरतचं बेसुरत केलं तर आता त्यांचा मुलगा छावा संभाजी महाराज हेही कसे मागे राहिले. एकदा संभाजी महाराज जसे तयार झाले, मोहिमे स्वतः हाती घेऊ लागले आणि असेच सुरत शहराचा बगल देऊन महाराजांचा दौरा दुसरीकडून होता. पण जाता जाता सुरत शहराच्या बाहेरून हंबीर मामा संभाजीराजांना म्हणाले की शंभू महाराज, तुम्हाला माहीत आहे का, या सुरत शहराने आबासाहेबांच्या नावाचा इतका काही धसका घेतलेला आहे की शिवाजी महाराज आले म्हटलं तरी तिथल्या व्यापाऱ्यांची आणि मुघलांची झोप उडून जाते. एवढं या सुरत शहराला महाराजांच्या नावाचा दाखला आहे. आपण बघतो महाराजांच्या नावाच्या दाखला देण्याअगोदर तुम्हाला मी आपल्या शाळेचंच उदाहरण सांगतो. सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे. जिकडं तिकडं बघतो आपण कॉम्पिटिशन खूप आहे. आपले मुलंही स्पर्धेच्या युगात उतरलेले असतात किंवा आपणही या शाळेचा प्रतिनिधी म्हणून बऱ्याच ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतो. पण तालुक्यातून जिल्ह्याला आलेल्या ज्या काही शाळा महाविद्यालय असतात किंवा जे स्पर्धक असतात त्यांना या मराठा हायस्कूल या नावाचा फार धाक असतो. कुठेही गेल्यानंतर स्पर्धेला अगोदर बाहेरच्या मुलांना शिक्षकांना सांगितलं जातं की जिल्ह्यावरची स्पर्धा आहे आणि तुमचा जे समोरचे स्पर्धक आहे ते मराठा हायस्कूलचे विद्यार्थी आहे किंवा शिक्षक आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच का आपल्या मुलांना अगोदर त्याचं नाव विचारलं जात नाही. अगोदर विचारलं जातं की तुमची शाळा कोणती, आणि ज्यावेळेस आपली मुलं सांगतात की आमची शाळा मराठा हायस्कूल आहे त्यावेळेस ते शिक्षक समोर त्यांच्या मुलांना सांगतात की मराठा हायस्कूलचा प्रोजेक्ट आहे तो बघण्यासारखा आहे. हा धाक फक्त या नावाचा आहे. आपल्या नावापुढे जे मराठा हायस्कूल नाव लागलेलं आहे तो दरारा धाक या नावाचा आहे. आणि त्याची प्रचिती जर आपल्याला बघायची असली तर सरांची कॅबिन ही पूर्ण बक्षिसाने आपल्याला बघायला मिळते. असाच शिवाजी नावाचा धाक या सुरत शहराने घेतला होता आणि संभाजी महाराजांना वाटलं की हंबीर मामा जे म्हणताय ते अतिशय खरं आहे आणि आज आपण आपल्या आबासाहेबांचं नाव वापरून तलवार न काढता सुरत शहरावर छापा टाकायचा. बघू शक्य होतं का? संभाजी महाराजांनी सुरत शहर जवळ करण्या अगोदरच मावळ्यांची एक तुकडी सुरत शहराकडे पाठवली आणि जिकडं तिकडे त्यांच्या गुप्तहेर खात्याने सुरत शहरामध्ये एकच गागाट उठवून दिला, एकच बातमी अशी वाऱ्यासारखी पसरवून दिली की सह्याद्रीचा वाट छत्रपती शिवाजी महाराज परत सुरत शहरावर चालून येत आहे. आता तिथल्या व्यापाऱ्यांना मुघलांचं संरक्षण होतं तरी त्यांना दोनदा असा अनुभव आलेला होता की हे संरक्षण शिवाजीसारखा वाघ आल्यावर हे संरक्षण कुठल्याच कामाचं राहत नाही. त्याच्यामुळे त्यांनी घाईघाई त्यांची एक बैठक बोलवली आणि त्याच्यात निर्णय घेऊन टाकला की शिवाजी महाराज सुरत शहरामध्ये घुसायच्या आतच आपण मोठ्या स्वरूपात खंडणी गोळा करून त्यांना विजेच्या बाहेर खंडणी देऊन टाकायची आणि शिवाजी नावाचं हे भगवं वादळ सुरत शहरामध्ये घुसूच द्यायचं नाही. आता शिवाजी महाराज आलेले नव्हतेच. संभाजी महाराजांनी फक्त त्यांच्या आबासाहेबांच्या नावाचा वापर करून सुरत शहराला एक दहशत बसून दिलेली होती आणि संभाजी महाराजांनी टाकलेला डाव बरोबर पडला. व्यापाऱ्यांची बैठक बसली, घाईघाई खंडणी गोळा केली आणि संभाजी महाराज वेशीवर यायच्या आतच व्यापारी मोठ्या स्वरूपाची खंडणी घेऊन वेशी बाहेर आली आणि सांगितलं की राजाजी, आमच्याकडे जेवढं आहे तेवढं आम्ही तुम्हाला आणून दिलं, पण आमच्या सुरतमध्ये परत घुसवून आम्हाला त्रास देऊ नका. महाराजांनी वेळ नव्हता. आलेली धनसंपत्ती खंडणी ही भरपूर मोठ्या प्रमाणात होती. महाराजांनी ती घेतली आणि लगेच आपला दौरा पुढे सुरू केला आणि जाता जाता हंबीर मामांना म्हणता की हंबीर मामा, तुम्ही जे म्हटले ते खरं आहे. आमच्या आबासाहेबांच्या नावाचा धाक एवढा आहे की आम्हाला तलवार न काढताही एवढी धनसंपत्ती स्वराज्याच्या उभारणीसाठी मिळाली. असे आबासाहेब
प्रत्येक मुलाला मिळणं हे भाग्याचं काम असतं. सांगायचं तात्पर्य एवढंच सहकारी मित्रांनो की शिवाजी नावाचा वादळ हे त्यावेळेस इतकं काही फिरलेलं होतं की त्या नावाचा मुघलांना अतिशय धाक बसलेला होता. औरंगजेबासारख्या राजाच्या कैदेतून औरंगजेबाचे वडीलही सुटले नाही आणि दादा शिकोह भाऊही सुटला नाही. कैदेत असताना दोघांची किती हाल करून मरण यातना भोगावं लागलं हे आपल्याला माहिती आहे. आणि अशाच औरंगजेबाच्या कैदेमध्ये आपले राजे नजरकैद झालेले होते. आणि नजरकैद कोणाची होती तर पोलाद खान, अतिशय क्रूर सेनापती, अतिशय क्रूर. त्याचा अवतारच बघितला तर अकराळ विक्राळ. आणि अशा पोलाद खानच्या नजरकैदेतून महाराज दिल्लीवरून आग्र्यावरून सुटले आणि स्वराज्यात दाखल झाले. बरं, तिथून सुटले तर सुटले, मागं त्यांचा एक माणूसही ठेवला नाही किंवा संभाजी महाराजही ठेवले नाही, कोणीही तिथं अडकलं नाही. आणि त्यांची ही सूट किंवा तिथून जे महाराज निघाले त्यामुळे तर मुघलांना इतका काही धाक बसला होता की त्यांना असं वाटायचं शिवाजी महाराजांना काही बाहेरची विद्या येते, भूत यायचे की नाही. इतक्या तिथं दिसतं, इतक्या तिथे दिसतात, महाराज गायब होऊन जातात. हा त्यावेळेस महाराजांचा नावाचा धाक होता. तसाच एक छोटासा प्रसंग सांगतो, शेवटचा प्रसंग. शाहिस्ते खानाची फजिती आपण सर्वांनी अभ्यासलेली असेल. लहानपणापासून इतिहासात आपल्याला शिकवलं गेलेलं आहे की शाहिस्ते खान हा लाल महालामध्ये जवळपास 3 वर्ष तळ ठोकून होता. आता शाहिस्ते खान तिथं 3 वर्षापासून होता म्हणजे तो काही फक्त रिकामा बसलेला नव्हता, तर आजूबाजूला असलेले पुणे शहराच्या आजूबाजूला असलेले छोटी मोठी खेडं हे त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात लुटमार सुरू केलेली होती. दिवसा ढवळ्या कुंभ्याच्या शेतामधून त्याचे घोडे पळायचे. मोठ्या प्रमाणात रयतेची लुटमार केली जायची. स्त्रियांची आबरू वेशीवर टांगली जायची. आणि हे सर्व महाराजांच्या डोळ्यापुढे घडत होतं. महाराजांनी ठरवलं की या अफजल खानाला आता धडा शिकवावाच लागेल. आता लाल महाल जर म्हटला, जसं आपलं बालपण आपल्या गावाकडच्या घरामध्ये गेलेलं असतं आणि त्या घरातला आपल्याला काना कोपरा सर्व माहीत असतं, खाचा खुणा सर्व माहिती असतात तिथल्या. तसंच महाराजांचं बालपण, महाराजांच्या सवंगड्यांचं बालपण हे या लाल महालामध्ये पूर्ण बालपण गेलेलं होतं. आणि लाल महालाची खडा न खडा शिवरायांना माहिती होती. पण आता शाहिस्ते खान हा जर 3 वर्षापासून तिथं बसलेला होता तर निश्चितच त्याने बरेचसे काही बदल या लाल महालात केलेले होते. जसं आपण या शाळेवर बऱ्याच दिवसापासून काम करत असलो आणि कालांतराने आपली बदली झाली तर 10-12 वर्षानंतर आपला सहकारी भेटल्यानंतर आपण सहजच सहकार्याला विचारतो, मराठा हायस्कूलचं मागचं गेट चालू आहे का, पुढचं गेट चालू आहे का, काही बदल झालेले आहे का. जे प्रशासकीय अधिकारी असतात ते त्यांच्या सोयीने ते बदल करत असतात. असेच बदल त्यावेळेस 3 वर्ष तो शाहिस्ते खान त्या लाल महालामध्ये असताना त्यांनी वेगवेगळे बदल त्या लाल महालात केलेले होते. मग आता याची माहिती कशी काढायची. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की महाराज कुठलीच मोहीम अशी सहज जायचं आणि ती मोहीम फत्ते करायची असं नसायचं. जरी लाल महालाची माहिती होती तर 3 वर्षापासून शाहिस्ते खान तिथे बसलेला आहे, निश्चितच त्यांनी त्याच्यामध्ये बरेचसे बदल केलेले असेल ही माहिती महाराजांना होती. महाराजांनी तात्काळ तिथे जो माळी होता, जुना माणूस एकच होता, त्या माळ्याला बोलवून घेतलं. माळी म्हटला म्हणजे त्याचा फुलांशी संपर्क आला, फुलांची बाग सांभाळायचा आणि पूर्ण लाल महाल सजावटीचं काम त्याच्याकडे असायचं. बघा महाराजांनी माणूस सुद्धा किती सुंदर निवडला, ज्याचं पूर्ण महालामध्ये फिरणं असेल असा माणूस निवडला. त्या माळ्याला बोलावण्यात आलं आणि विचारलं की बाबा कसे आहे. बाबा म्हणे बरे आहे राजे, पण पुण्याला तुमची गरज आहे. शाहिस्ते खानाचे खूप अत्याचार वाढत चालले आहे. त्यावेळेस महाराज म्हणाले की त्याच गोष्टीसाठी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. आम्हाला लाल महालाचा पूर्वीचा लाल महाल आणि आत्ताचा लाल महाल याच्यात काय बदल झालेले आहे तेवढे सांगा. आणि त्या माळ्याने सर्व जे काही बारीक सारीक बदल होते, कोणता दरवाजा चालू आहे, कोणता बंद करण्यात आलेला आहे, तुम्हाला घुसायचं असेल तर स्वयंपाकघरातून कसं घुसल्यानंतर
महालाकडे कसं जावं लागेल किंवा शाहिस्तेखान कुठे असतो, त्याच्या कक्षात जाण्यासाठी कसं जावं लागेल, अशी खडानखडा माहिती महाराजांना दिली. आणि त्यानुसार शिवाजी महाराजांनी लाल महालात जाऊन शाहिस्तेखानाला धडा शिकवण्याचं ठरवलं. आता अमावस्येला आपण म्हणतो की अमावस्येची रात्र चांगली नसती, पण महाराजांचे बरेचसे छापे किंवा बऱ्याचशा स्वाऱ्या ह्या काळोख रात्रीच असायच्या. अशीच एक काळोख रात्र महाराजांनी निवडली आणि पुण्याकडे आपलं प्रस्थान केलं. मोजके मावळे महाराजांनी बरोबर घेतलेले होते आणि लाल महालात रात्रीच्या वेळेस घुसले. महालात घुसल्यानंतर महाराज महालात घुसलेले आहे याची कल्पना सुद्धा कोणाला नव्हती, पण ती कल्पना स्वतः महाराजांनी करून दिली आणि जिकडे तिकडे आरडाओरडा करायला सुरुवात करून दिली की शिवाजी आया भागो, शिवाजी आया भागो. आणि ते गणित सुद्धा इकडे तिकडे पळू लागले, शिवाजी आया, शिवाजी आया. आणि आपलेच मावळे म्हणायचे शिवाजी आया, इधर गया, इधर गया. गणित तिकडे पळायला लागला का शिवाजी आया, शिवाजी आया, इधर गया, इधर गया. असं करून पूर्ण लाल महालातील गणित या मावळ्यांनी फिरवत ठेवला. लढाईला मध्ये सुरुवात झाली. महाराज हळूहळू शाहिस्तेखानाच्या कक्षाकडे सरकू लागले. जिथं मुघल सैनिक आडवं होत होतं तिथं ते मारलं जात होतं, कापलं जात होतं. मुघल सैनिकांना अंधारात ठेवून कुठेही पळवलं जात होतं की शिवाजी महाराज इकडे गेले, तिकडे गेले. आणि ते मुघल सैनिकही पूर्ण गोंधळून गेलेले होते. मुघल सैनिकच नाही, पूर्ण लाल महालातील जे नौकर चाकर होते ते सर्व गोंधळून गेले होते. आणि महाराज या गोष्टीचा फायदा घेऊन हळूहळू शाहिस्तेखानाच्या कक्षाकडे सरकत गेले. शाहिस्तेखानाच्याही कानावर आलं की महाराज आलेले आहे. तोही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागला. अचानक महाराज त्याच्या समोर आले. त्यांची झटापट सुरू झाली. झटापट सुरू असताना त्यांनी महाराजांचे बरेचसे वार चुकवण्याचा प्रयत्न केला आणि पळण्यासाठी त्यांनी खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण उडी मारत असताना त्याचे 3 बोटे छाटले गेले. हा इथपर्यंतचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण हे 3 बोटं छाटल्यानंतर तो तिथून खाली विवळत पडला. महाराजांना वाटलं शाहिस्तेखान संपला, पण त्याचे फक्त 3 बोटं गेलेले होते. तेवढं बघून बरेचसे मुघल जागे झालेले होते. गनिम सावध झालेला होता आणि महाराजांनी तिथून मागे फिरण्याचा निर्णय घेतला. तिथून महाराज लाल महालातून निघून आले आणि जिकडं तिकडं एकच गोंधळ चालू होता. आणि या गोंधळामध्ये शाहिस्तेखान आपली बोटं तुटलेली बोटं त्या बोटांकडे बघत मोठमोठ्याने विवळत रडत ओरडत बसलेला होता. आणि तिकडून त्याची बायको त्याच्याकडे आली आणि जोर जोरात रडून म्हणू लागली, अजी सुनिए वो काफर सिवा अपनी बच्ची को उठा के ले गया. अजी सुनिए वो काफर सिवा अपनी बच्ची को उठा के ले गया. एवढे बोटं तुटलेले असताना, एवढा तो त्रास होत असताना, तो विवळत असताना तो मोठ्याने तिच्यावर ओरडला, चिडला, चुप कर बेजुबान औरत, तुझे पता भी है तू क्या बोल रही है. वो सिवा दक्कन का शेर है. वो कभी किसी औरत की तरफ किसी औरत को हाथ को क्या नजर उठा के भी नहीं देखेगा, वो भी नहीं देखेगा और उसका मावला भी नहीं देखेगा. मैं अपने मुल्क से इतनी दूर तुम्हें किसके भरोसे पे लेके आया हूँ, तो वो सिवा के भरोसे पे लेके आया हूँ, क्योंकि मुझे पता है अगर मुझे इधर कुछ भी हो गया तो सिवा तुम्हें सही सलामत अपने मुल्क भेज देगा. हा विश्वास शत्रूलाही महाराजांना होता. एवढा विश्वास आजकाल आपण बघतो कोणालाच कोणावर विश्वास राहिला नाही. आणि फार विचित्र झालेला आहे. माणसं दिसताना जवळ दिसतात, पण विश्वास हा कोणाला कोणावर नाही राहिला. पण त्यावेळेस आपला शिवाजी महाराजांचं आचरण, त्यांचे विचार, त्यांचे उच्चार, त्यांची वागणूक अशी होती की शत्रूलाही विश्वास होता. आणि शाहिस्तेखान म्हणतो की मी तुम्हाला फक्त त्या शिवाजीच्या भरोशावर इथं आणलेलं आहे, कारण मला माहिती आहे मला जर काही झालं तर तुम्हाला सुखरूप परत शिवाजीच पाठवणार आहे. हा विश्वास शत्रूलाही आपल्या राजावर होता. सांगायचं तात्पर्य एवढंच सहकारी बंधू आणि भगिनींनो की महाराजांचा इतिहास हा फक्त वाचनापुरताच नाही आहे, तर त्याच्यातून अशा बऱ्याचशा काही दाखल्यांमधून आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी शिकायला मिळतात. आज या
शिवजयंतीच्या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक समितीने माझ्यावर जो विश्वास टाकला, मला जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांनी जो विश्वास टाकला आणि मला जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर आपणही अतिशय सुंदर आणि शांततेत माझं हे भाषण ऐकलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि शिवरायांबद्दलचे माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भीम. धन्यवाद पाटील सर. साक्षात प्रत्यक्ष तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्यासमोर ठेवला आणि जणू काही आम्ही त्या काळाची सफरच करून आलो असं आम्हाला वाटलं. पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्या विद्यालयातील श्रीमती कोटेकर मॅडम यांचे चिरंजीव वरद हा स्वयंस्फूर्तीने येथे बोलण्यासाठी आलेला आहे. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की त्याचं टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा स्वागत करावं. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुलगा सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्त रसिक या मुलभर भावनांना सोबत घेऊन आणि आभार शौर्याचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव रमाकांत, वडिलांचे नाव शहाजी आजरे होते. महाराजांनी शिवाजीवर उत्तम संस्कार केले. शिवाजीचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले. जगशब्द पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळेच्या पत्रकारितेची रायरेश्वराच्या मंदिरात स्थापनेची शपथ घेतली आणि पुढे ती सत्यात उतरवली. तोरणा किल्ल्याचे स्वराज्याचे वरण मारले. गणिका आणि बळकटीच्या शक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, सुरेजी, जीवा महाराणा असे जीवाला जीव देणारे पावले मोडले. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्या अंगावर ताणे आणतात. जसे स्वराज्य स्थापनेची शपथ, स्वराज्याचे धोरण, गडाला सिंह केला, अफजलखानाचा पराभव, आग्रहून स्वीकार, सावित्रीबाईंची फजिती इत्यादी. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार शब्दात मांडणे अशक्य आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजे शिवणे दिसे जगली. हजारो छत्रपती राजे असंख्य झाले, आंदोलन आदरली, पण शिवाचा मान मात्र कोणी न झाला. गर्वजाचा आहे या महाराजांना एकच जीव, तो राजे शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती, छत्रपती शिवाजी महाराजची धन्यवाद. आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री कदम सर यांनी वरदला 100 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. तर मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर यांना विनंती करतो की त्यांनी त्याला प्रदान करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक श्री थोरात सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला शिवजयंतीबद्दल मार्गदर्शन करावं. जाणारा राजा शिवछत्रपती, मोठी कहाणी, कमी वय लाभलेली, परंतु हिंदवी स्वराज्य स्थापन करावे अशी
चेतना निर्माण करणारे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये ज्या काळामध्ये आपल्याला सांगण्यात आलं की सर्व बाजूने आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही किंवा दिल्लीचे मुघल या सर्व शत्रूंचा सामना करून प्रतिकूल काळामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची चेतना निर्माण करणं किंवा स्वराज्य स्थापनेची चेतना निर्माण करणं ही एक मोठी कठीण गोष्ट होती. आपण सर्वांना माहिती आहे की शिवनेरी ते रायगड एवढा मोठा प्रवास अवघ्या 50 वर्ष आयुष्य लाभलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी जे केलेलं कार्य आहे आणि जो पराक्रम आहे हा पराक्रम खरोखर अद्वितीय आहे. त्यातले काही त्यांचे शेवटचा कालावधीचा आहे तो तर आधारातच गेलेला. बालपणापासून राजमाता जिजाऊ यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार लोकांमध्ये पोहोचविणे आणि स्वराज्य स्थापन करून एक पुढील काळासाठी 1000 वर्षासाठी एक चेतना निर्माण करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि ती चेतना आपण घेऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतभर जेव्हा जनता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढली तर ती मला वाटतं की खरी चेतना जी आहे ती चेतना छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारताला दिली असं म्हणायला हरकत नाही. कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा सर्व बाजूने प्रतिकूल परिस्थिती असताना 150 वर्ष आपल्याला त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लागली. आणि त्याला तेच कारण आहे की पूर्वीची जी चेतना शिवाजी महाराजांनी निर्माण करून दिली होती ती भारतभर संपूर्ण लोकांमध्ये पोहोचवली गेली आणि त्यातूनच आपण स्वराज्य ब्रिटिशांच्या विरुद्ध देखील. त्यामुळे निश्चितच संपूर्ण भारताला नव्हे तर जगभरामध्ये एक मार्गदर्शक आणि प्रेरक व्यक्ती जी महाराष्ट्रामध्ये घडली ती खरोखर आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मी त्यांच्या कार्याचे विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आज आपण जे ताठ मानेनं जगतो आहोत तर ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे. मी सुद्धा त्यांना पुन्हा एकदा किंवा वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळूया. मी आपल्या विद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक श्री काळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आपल्या आजच्या 396व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे शिक्षक भगिनींनो, शिवाजी महाराजांचं वर्णन शिवाजी महाराजांची जयंती म्हटल्यानंतर खरं तर मला अगोदरच सांगितलं की मला मनोगतामध्ये नेहमी घ्यायचं झालं. नेहमी माझा मनोगतामध्ये असू शकतो पण माझ्याकडे आभार प्रदर्शनाची वेळ आली आहे काही हरकत नाही. तरी पण मी एक सांगू शकतो की 396 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये स्वप्न पडलं अशा इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर आणि रयतेच्या मनावर राज्य करणाऱ्या या लोकराजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थित झाला. अतिशय स्वाभिमानाने आपण शिवाजी महाराजांना माझ्यानंतर बघितलं अशा या थोर राजाच्या जयंतीनिमित्त आपण उपस्थित झाला आणि जयंती अतिशय उत्साही साजरी केली. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वच घटक शाळेचे सर्वच मुले उपस्थित आहे आणि त्यांनी आपल्या पद्धतीने हा उत्साह निर्मित करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांचे आभार या ठिकाणी मोठ्यात मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.